नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य ॲस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भाषेची तोंडओळख करून घेणार आहोत. भाषा म्हणजे काय? आपण जे व्याकरण शिकणार आहोत ते एमपीएससी राज्य सेवा, कंबाईन, गट ब, गट क आणि सगळ्यात सरळ सेवा ज्यामध्ये मराठी व्याकरण आहे ते सगळं आपण इथे कव्हर करणार आहोत. चला तर आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूयात. आता बघा, भाषा म्हणजे काय? कुठलीही भाषा असो, फक्त मराठीच नाही. आपल्याला माहिती आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात आणि फक्त भाषाच नाही तर बोली भाषा देखील बोलल्या जातात. तर भाषा म्हणजे काय? मराठी भाषा आहे, तेलुगू भाषा आहे, तमिळ भाषा आहे. त्याच्यामध्ये काही भाषेचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे सगळं काय आहे? आपण याचा एक आढावा घेणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला भाषा म्हणजे काय हे कळणं आणि भाषेचं काय महत्त्व आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. तर बघा, भाषा ठीक आहे. तर भाषा म्हणजे काय? तर भाषा एक संवादाचं माध्यम आहे. म्हणजे मला जे संवाद करायचा आहे तर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन स्टुडंट्स आहात, बरोबर? मी तुमच्याशी बोलतीये, तर ते बोलण्याचं एक माध्यम आहे. ते काय आहे? भाषा. जर भाषाच नसेल तर मी कसं बोलणार आहे? फार तर फार मी लिहून देईल, पण ते लिहिण्याला काय लागणार आहे? भाषा आणि भाषेची लिपी. लिपी तेव्हाच असेल जेव्हा भाषा येईल. आधी भाषा आली, नंतर मग लिपी आली. आपण हे सगळं त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर भाषेचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे, तर भाषा हे संवादाचं माध्यम आहे. त्यानंतर अभिव्यक्त होणं, बोलणं, ऐकणं, लिहिणं ह्या सगळ्यांसाठी भाषा महत्त्वाची आहे. भाषा नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. ठीक आहे, फार तर फार आपण काय करू? हातवारी करू, एक्सप्रेशन करू. ठीक आहे, मला नाही म्हणायचंय मी असं करेल. मला हो म्हणायचंय मी असं करेल. ओके. पण मग पुढे काय? खूप जास्त बोलायचं असेल तेव्हा काय? जसं आपण वर्गामध्ये बसलेलो असतो सगळं, करेक्ट? तर आणि परीक्षेचे दिवस असतात. मग आपण बऱ्याचदा म्हणतो, की हां, तू डोक्याला खाजव म्हणजे मी समजणार एक उत्तर आहे. तू पाणी पिण्याचं नाटक कर म्हणजे मी समजेल 2 उत्तर आहे. तर फक्त तितकी मर्यादा असणार आहे का बोलण्याला आपल्या? नाही. ठीक आहे, थोड्या कमी जास्त कामांना हातवारे असेल, एक्सप्रेशन असेल ते चालून जातं. किंवा आपण बऱ्याचदा असं म्हणतो, की आपली जवळची व्यक्ती असेल, ठीक आहे, मी तिच्या तोंडावरूनच ओळखून जातो, की तिच्या मनात काय चाललेलं आहे किंवा ती नाराज आहे, की दुःखी आहे, की काय आनंदात आहे. तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण ॲट दी एंड काय आहे? भाषा संवादाचं माध्यम आहे. बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी भाषा ही लागतेच लागते. लिहिण्यासाठी भाषा ही लागते. अभ्यास करण्यासाठी भाषा ही लागतेच. तुम्हाला वाचन करायचं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे, एखादं पुस्तक पूर्ण करायचं आहे, तर त्याला भाषा ही लागणारच आहे. ठीक आहे, वाचन नसेल तरी तुम्ही म्हणाल, की आता आम्ही व्हिडिओ पाहून अभ्यास करतो मॅम आताच्या युगामध्ये. तरी त्याचं जे काही माध्यम आहे ते भाषाच असणार आहे. मी काय फक्त हातवारे करून आणि एक्सप्रेशन करून बोलू शकत नाही. ठीक आहे. तर बोलणारा आणि ऐकणारा याला जोडणारा जो काही पूल असतो किंवा जे काही माध्यम असतं, जो काही दुवा असतो, त्याला ते काम भाषा करतं. बोलणं, अभिव्यक्त होणं, भावभावना व्यक्त करणं, ज्ञान ग्रहण करणं आणि विचार करणं, हे सुद्धा भाषेतूनच होतं. आपण जो काही विचार करतो, जो काही विचार करत असतो, तो भाषेच्या माध्यमातूनच पार पडतो. आता मला सांगा, की मनुष्य हा सर्जनशील प्राणी आहे. सर्जनशील प्राणी म्हणजे काय? किंवा सर्जनशीलता म्हणजे काय? सर्जनशीलता म्हणजे की नवनिर्मिती करण्याची क्षमता असणे किंवा नवनिर्मिती आपण ज्याला म्हणतो, त्याला म्हणतात सर्जनशीलता. मग भाषा हा एक सर्जनशीलतेचाच प्रकार आहे. म्हणजे जेव्हा काही मानवाची उत्पत्ती झाली, उत्पत्ती झाल्या-झाल्या माणूस बोलायला लागला नाही किंवा एखादं बाळ जन्माला येतं, तेव्हा तुम्ही त्याला निरीक्षण केलं असेल, तो काय बोलायला लागतं का ते बाळ? नाही. ते ओ त्याचे असे वेगवेगळे तो आवाज काढत असतो. म्हणजे ध्वनी तो काढत असतो. आपल्याला समोर जाऊन शिकायचंच आहे. ध्वनी चिन्हे, वर्ण ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. मग जेव्हा उत्पत्ती झाली असेल, तेव्हा हे सगळं काय प्रयोगातून ट्रायल्स आणि एरर ह्या मेथडमधून, ह्या पद्धतीमधून काय आहे भाषा यायला लागली आणि नंतर मानवाला असं वाटलं असेल, की आपण आता हे ज्या ध्वनी आहे, ते कुठेतरी लिहून ठेवूया. कारण आपण जे बोलतो ते हवेत
मिसळतं आणि नंतर नष्ट होतं. तर ह्या गोष्टी कुठेतरी लिहायला पाहिजे. आणि मग हा जो काही भाषेचा प्रवास आहे, म्हणजे आपण इतक्या सहजरित्या भाषा बोलतो, एकमेकांशी बोलतो आणि आता तर आपण खूप शॉर्ट फॉर्म्स वापरायला लागलेलो आहोत लिहिण्यात, बोलण्यात, सगळ्या गोष्टींमध्ये. तर हा एक प्रवास होता. हा एक खूप मोठा दीर्घकालीन असा प्रवास होता, की खूप सारे प्रयोग करून, खूप सारे स्थित्यंतर होऊन जे काही आहेत, त्या भाषा अनेक प्रकारच्या भाषा आहेत. तेलुगू, तमिळ आहे, बंगाली भाषा आहे. तर ह्या सगळ्या भाषा काय आलेल्या आहेत? उदयाला आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्राकृत भाषा असतील, इतर वेगवेगळ्या संस्कृत असेल, इतर ज्या काही भाषा आहे आणि मग त्याच्यातून काय आहे, नंतर-नंतर भाषेची उत्पत्ती झालेली आहे. क्लिअर? आता जसं मानव हा सर्जनशील प्राणी आहे मी म्हटलं, त्याच्यामुळे भाषेची निर्मिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे आपण मानवाने केल्या सगळ्या गोष्टी. पण म्हणजे जे काही प्राणी आहेत, कुत्रे असतील, मांजरं असतील, शेळ्या आहे, मेंढ्या आहेत, गायी, बैल, सिंह सिंह आहे. तर चिमणी असेल, कावळा असेल, तर त्यांच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामध्ये ते काय करतात? एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. आता मला सांगा, चिमणी जी काही आहे, तर ती कोणता आवाज करते? चिमणी कोणता आवाज करते सांगा बरं? तुम्ही ऐकला असेल. तर चिमणीचा आवाज काय असतो? चिवचिव. ते चिवचिव करून एकमेकांना बोलवत असतील, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील. ते तुम्हाला जास्त जे पक्षीशास्त्रज्ञ आहे, ते जास्त सांगू शकतील. ओके. त्यानंतर आपण बघितलं की सिंह, त्याची काय असते? गर्जना असते. गाय हंबरते. मांजर काय करते? म्याव म्याव. कावळा काव काव करतो आणि कुत्रा भों भों करतो. तर अशा प्रकारे प्राण्यांची आणि पक्ष्यांची सुद्धा काय आहे? भाषा आहे. प्राण्यांची आणि पक्ष्यांची सुद्धा भाषा आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल, की भाषा म्हणजे काय? तुम्ही तुमच्या मनामध्ये एक व्याख्या तयार करा किंवा विचार करा, की नेमकं आता मी जेवढं तुम्हाला सगळं सांगितलं, तर त्या आकलनानुसार भाषा म्हणजे काय? हे तुम्ही आकलन करा आणि तुमच्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. चला. तर बघा, आता कुठलाही विषय असू द्यात, तर काय करायचं आहे आताचं जे युग आहे सगळं तुम्हाला विदिन सेकंड मिळतं. तुम्ही मोबाईलवर टाइप केलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. त्याच्यामुळं काय आहे, की आपल्या ज्या मेंदूची कसरत आहे ती कुठेतरी कमी होत चालली आहे. आपण जसं म्हणतो, की व्यायाम करणं आपल्या शरीरासाठी रोज 30 मिनिटं देणं असेल, 20 मिनिटं देणं असेल, खूप महत्वाचं आहे. काहीतरी आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी महत्वाची आहे. तसंच आपल्या डोक्याचा सुद्धा व्यायाम, आपल्या बुद्धीचा सुद्धा व्यायाम झाला पाहिजे. तर मग आपण विचार करून बघायचं. जेव्हा आपण वाचतो तेव्हा विचार करायचा, की बाबा ह्या ह्या टॉपिकवर जर समजा पेपर सेटरला प्रश्न तयार करायचा असेल, तर तो कसा करेल? कशा पद्धतीचे प्रश्न तयार झालेले आहेत? मी याच्यातून कोणकोणते प्रश्न बनवू शकतो किंवा शकते? हे आपल्याला कळायला पाहिजे. ही आहे आपल्या डोक्याची कसरत. वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती आहेत. प्रश्न तयार करणं असू द्यात, आपल्या डोक्याला चालना देणं असू देत, विचार करणं असू देत. तर ह्या सगळ्या आकलनानुसार आपल्याला काय दिसतं, की एकंदरीत भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचं काय आहे? साधन आहे. ते एक माध्यम आहे, ते एक साधन आहे. परत एकदा, भाषा म्हणजे काय? विचार. आपले जे काही विचार आहेत ते. भावना भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचं साधन आणि थोडक्यात सांगितलं तर अभिव्यक्त होण्याचं जे काही आहे साधन आहे भाषा म्हणजे. क्लिअर? मग ती कुठलीही भाषा असू देत, कुठलीही. ठीक आहे. त्यानंतर आता आपण जेव्हा इतर बाबी जेव्हा लक्षात घेतो भाषेविषयीच्या, मग भाषामधनं काय-काय होतं अजून? तर भाषेमुळं काय होतं, की समाजाच्या विकासामध्ये योगदान भाषेमुळे होतं. त्यानंतर विचारवंत आहे, कवी आहे, लेखक आहे, तत्वज्ञ आहेत. हे भाषेमुळं एकंदरीत भाषेतील लिखाणांमुळे, अभ्यासांमुळं काय आलेले आहेत? नावारूपाला आलेले आहेत आणि समाजाला आरसा दाखवण्याचं जे काही काम आहे ते करतात आणि ते कशाच्या माध्यमातून करतात? भाषेच्या माध्यमातून करतात. ठीक आहे. विचार जतन करण्याचं सुद्धा काम आहे. आता बघा मला सांगा, मी संत ज्ञानेश्वरांचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, बरोबर आहे? संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला?
हं? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ह्यासारखे जे काही ग्रंथ आहे. आता मला सांगा, की आता आपण एक एक टर्म बघूयात मौखिक. मौखिक म्हणजे काय? तोंडावाटे. जे काही तोंडावाटे माहिती असेल, ज्ञान असेल, काहीही असेल, जे तोंडावाटी एकाकडून दुसऱ्यांना सांगितलं जातं किंवा तोंडावाटे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं असेल, आपण त्याला काय म्हणतो? मौखिक. त्या मौखिक गोष्टी. जसं की सगळ्यात सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आजी. बऱ्याच जणांच्या घरी की आजी आपली असते, ती शिकलेली नसते. म्हणजे बऱ्याच अ, अ, गावी अशी परिस्थिती आहे. माझी आजी काही शिकलेली नाही, पण त्यांना भरपूर म्हणी माहीत आहेत. त्यांना भरपूर गाणी माहीत आहेत, गीतं माहीत आहेत, ओव्या माहीत आहेत, गोष्टी माहीत आहेत. आणि तुम्ही असं पाहिलं असेल, की त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी किंवा ज्या बऱ्याच गाणी, गीतं आहेत, ते कुठेही लिहिलेलं नाहीये. मग ते कसं त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल? तुम्ही याचा कधी विचार केला आहेत का? तर हे मौखिकरित्या आलेलं आहे. मौखिकरित्या म्हणजे काय, की तोंडावाटे म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. एका व्यक्तीने दुसऱ्यांना सांगितलं, मग ते समूहामध्ये गेलं. मग असं करत-करत ते तोंडावाटे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं. आपण त्याला मौखिक असं म्हणतो. आता मला सांगा, मग हे मौखिक ज्ञान ठीक आहे, हे गाण्यापुरती आणि ह्या सगळ्या गोष्टींपुरती. पण बाकीचं जे काही ज्ञान आहे, मग त्याची जी काही शाश्वतता आहे किंवा आपण त्याला म्हणतो ऑथेंटिसिटी ऑथेंटिसिटी जे काही आहे किंवा कितपत खरं आहे, कितपत योग्य आहे, ते मौखिकरित्या आपल्याला माहीत असणार आहे का? की आता समोरचा व्यक्ती मला ही गोष्ट सांगतो, पण ही म्हणजे आता संत ज्ञानेश्वरांनी काहीतरी सांगितलं आणि ते समजा मौखिकरित्या पिढ्यानपिढ्या आलेलं आहे. पण त्यांना नेमकं काय सांगायचं होतं? त्याचा अर्थ काय आहे, की समोरचा जो व्यक्ती आहे तो त्याच्या सोयीनुसार आपल्याला सांगतोय. ह्या गोष्टीसुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे जे काही आहे बघा, विचार जतन करण्याचं जे काही काम आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांनी त्यांनी लिहिलेला ग्रंथ आज आपण वाचू शकतो, अभ्यासू शकतो. जशाच्या तसा. जशाच्या तसा आपण तो वाचू शकतो. म्हणजे काय हे अतिशय महत्त्वाचं काम आहे भाषेचं, की विचार जतन करण्याचं जे काही काम आहे, म्हणजे जे काही महापुरुष होऊन गेलेले असतील, जे काही समाज सुधारक होऊन गेले असतील, संत होऊन गेले असतील, महाराष्ट्राला संत परंपरेची खूप मोठी संतांची खूप मोठी परंपरा आहे, समाज सुधारकांची खूप मोठी परंपरा आहे आणि हे जे काही विचार आहेत त्यांचे, हे जतन करून ठेवण्याचं जे काही काम आहे, तर हे कशाने केलेलं आहे? भाषेमुळे काय झालेलं आहे? साध्य झालेलं आहे. ओके. नंतर आता माणसांच्या जडणघडणीत सुद्धा भाषा खूप महत्त्वाचं काम करते, की आपण एखाद्या सोबत बोलताना आपल्याला जर त्याची आपण भाषा बोलतो. भाषा म्हणजे काय असं नाही, की बाबा तो गावठी बोलतोय किंवा तो आपल्याकडे सो कॉल्ड शुद्ध-अशुद्ध बोलतोय. भाषेमध्ये शुद्ध-अशुद्ध असं काही नसतं. मग शुद्ध भाषा, अशुद्ध भाषा अशी काहीही भाषा नसते. आपण तिला फार तर फार प्रमाण भाषा म्हणू शकतो किंवा बोलीभाषा म्हणू शकतो. म्हणून आजपर्यंत याची भाषा अशुद्ध आहे, याची भाषा शुद्ध आहे, असं वाक्य बोलणं, असे शब्द बोलणं बंद करा. भाषेमध्ये काय असतं, एक तर प्रमाण भाषा असते आणि बोलीभाषा असते. ते आपण नंतर बघूयात. ठीक आहे. तर एखादा व्यक्ती बोलत असेल, तर म्हणजे त्याची काहीही बोली तो बोलत असेल. म्हणजे जर तो खानदेशातला असेल, तर तो अहिराणी बोलत असेल, विदर्भाचा असेल, तो वऱ्हाडी भाषा बोलत असेल, डांगी भाषा बोलत असेल, काहीही असेल. तर आता तो जो बोलतोय, काहीही असेल, तर त्याच्या बोलण्यावरून सुद्धा आपल्याला बरंच कळतं आणि जर त्याची भाषा म्हणजे फार आता समजा कोणाच्या भाषांमध्ये शिव्या असतील किंवा अपमानकारक असेल, तर आपल्याला समजतं की एक त्याची जडणघडण आणि त्याचे विचार सुद्धा त्याच्या भाषेतून आपल्याला कळून येतात बऱ्याचदा. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. म्हणजे इथे मी शिव्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या अर्थाने म्हणते, की दुसऱ्यांचा अपमान करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने. ओके. संस्कृतीचा विकास अर्थातच. ठीक आहे. त्यानंतर अभ्यास भाषेतून होतं. शिकणं, शिकवणं. शिकणे आणि शिकवण्याला अध्यापन आणि अध्ययन असे 2 शब्दही आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला माहिती असायला हवे. ठीक आहे. त्यानंतर हं. आता मातृभाषा. आता बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे मातृभाषा म्हणजे काय? जिला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो?
मदर टंग असं म्हणतो. ठीक आहे. तर मातृभाषा म्हणजे काय, की आपल्या घरामध्ये, घरच्या परिसरामध्ये जी काही भाषा बोलली जाते, तर त्याला आपण मातृभाषा म्हणतो. ठीक आहे. बऱ्याचदा काय होतं, व्यवसायाच्या किंवा नोकरीसाठी काय होतं, बऱ्याच जणांचं स्थलांतर होतं. तर ते लोकं ऑफिसमध्ये किंवा बाहेर किंवा जिथे कामाला जातात तिथे त्यांची एक भाषा बोलतात, पण घरी आल्यानंतर त्यांची त्यांची मातृभाषा बोलतात. क्लिअर? मातृभाषा म्हणजे आपल्या घरात आजूबाजूला बोलली जाणारी जी काही परिसर भाषा आहे, तर त्या परिसर भाषेला आपण काय म्हणतो? मातृभाषा असं म्हणतो. ओके. आता बघा, आता आपण जेव्हा भाषेचा विचार करतो, तर तेव्हा साधारणपणे अ, मुख्यतः 2 प्रकारच्या ज्या काही आहेत, अ, भाषा मुख्यतः 2 प्रकारची आहे. तर त्याच्यातली एक तर नैसर्गिक आणि स्वाभाविक भाषा आणि दुसरी काय आहे? कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा. ठीक आहे. आता भाषा हा शब्द कसा तयार झालाय बघा. तर भाषा हा जो काही शब्द आहे, तर भाष या संस्कृत धातूपासून तो निर्माण झालेला आहे. ठीक आहे. भाषा. ठीक आहे. तर भाष हा संस्कृत धातूपासून, ठीक आहे, ह्या शब्दापासून तयार झालेला आहे. आपण बऱ्याचदा बघतो, आपण बऱ्याचदा वाचताना हे करतो, की हा शब्द इथून आलेला आहे. हा शब्द ह्या त्या लॅटिन पासून तयार झालेला आहे. फारसी भाषेतून हा शब्द घेतलेला आहे. उर्दू भाषेतून हा शब्द घेतलेला आहे. तर हा जो काही भाषा शब्द आहे, तो हा भाषा संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि आपण जेव्हा मराठी व्याकरण शिकू, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं दिसून येईल, की मराठी जे काही व्याकरण आहे, त्याच्यावर संस्कृतचा प्रभाव आहे. म्हणजे जेव्हा आपण विभक्तीसारखे घटक बघूया, त्याच्यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, तर हे सगळे आपण मराठीमधून सॉरी संस्कृतमधून संस्कृतचा प्रभाव याच्यावर जाणवतो आणि जो काही फॉर्मॅट आहे, तो त्याला इंग्रजीचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. आता भाष या शब्दाचा अर्थ काय होतो? भाष. तर भाषा शब्दाचा अर्थ आहे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. ठीक आहे. आता जिथे-जिथे व्यवहार हा शब्द येईल, व्यवहार म्हणजे काय? पैशांचा देण्या-घेण्याचा व्यवहार नाही. तर व्यवहार म्हणजे काय? व्यवहार. व्यवहारमध्ये बोलणं येतं, एक प्रकारचा संपर्क करणं, संपर्क साधणे. हं. तर ह्या गोष्टी ज्या काही आहेत, ह्याला सुद्धा व्यवहार हा शब्द वापरला जातं. आणि बऱ्याचदा आपण जेव्हा पेपर सोडवतो किंवा वाचतो, तर त्याच्या समान अर्थी शब्द आपल्याला माहीत पाहिजे. वाक्यानुसार आपल्याला शब्दांचा अर्थ लावता आला पाहिजे. वाक्यानुसार आपण शब्द जे काही आहेत, त्याचा अर्थ लावला पाहिजे. ठीक आहे. कधी-कधी असे शब्द येतात, ध्वनी. हं. ध्वनी येतो. ध्वनीच्या ऐवजी कधी-कधी आवाज हा शब्द वापरला जातो. आवाजच्या ऐवजी कधी-कधी नाद हा शब्द वापरला जातो. त्याच्यासारखे समान अर्थाचे शब्द वापरले जातात. तर ते आपल्याला काय पाहिजे, त्याचं एक आकलन करून शब्दानुसार वाक्यानुसार आपल्याला शब्दांचा अर्थ लावता आला पाहिजे. नाहीतर मग असं नाही, की आम्ही तर नोट्समध्ये हाच शब्द वापरला, वाचला. आम्ही तर पुस्तकामध्ये हाच शब्द वाचला, मग तोच शब्द यायला पाहिजे असं होणार नाही. ठीक आहे? तर त्याच्यामुळे आपल्याला काय करता आलं पाहिजे, वाक्यानुसार शब्दांचा अर्थ लावता आला पाहिजे आणि मग आपल्याला काय होईल एकंदरीत त्या पूर्ण शब्दाचा अ, पूर्ण वाक्याचा तेव्हा अर्थ लागेल. ओके. नेक्स्ट. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला विचारा नक्कीच. ठीक आहे. आता बघा, समाजाच्या विचारामध्ये योगदान आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता बघा, थोडं आपण आता भाषा झालं. आता आपली जी काही मातृभाषा आहे, आपली मातृभाषा आणि त्यातल्या त्यात आपण आता आपल्याला मराठीचं व्याकरण आहे. तर मराठीची जी काही मूलभूत माहिती आहे, ती आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. आणि मी जसं मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, की बऱ्याच जणाला असं वाटतं, की मराठीचं काही करंट अफेअर्स नाही, मराठीचं काही चालू घडामोडी नाही. आम्हाला हे जे काही 5-6 आहेत सब्जेक्ट्स, तर त्याचंच आम्हाला फक्त हे करायचंय, तर तसं नाहीये. मराठी विषयाचं सुद्धा चालू घडामोडी आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाले, साहित्य अकादमी पुरस्कार आहेत. त्याच्यानंतर आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. संविधानिक भाषेमध्ये काय आहे?
किती भाषा आहेत, त्यानंतर जे काही आहे मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं, त्याचे अध्यक्ष कोण होते, विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या खूप जास्त प्रिलिम्सच्या दृष्टीने जी तुमची काही प्राथमिक परीक्षा असते, पूर्व परीक्षा असते, तर त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी ह्या भ्रमात तरी राहू नका, की मराठीचं काय चालू घडामोडी असेल म्हणून. तर मराठीला सुद्धा करंट आहे. मराठीच्या सुद्धा चालू घडामोडी आहेत. मग आपण जेव्हा दिन अभ्यासतो, एखादा विज्ञान दिवस असेल, ओझोन दिवस असेल, पर्यावरण दिवस असेल, कोणताही. पण बऱ्याचदा त्याचे न्यूज वाचतो किंवा आपल्याला तुम्ही पेपर एनालिसिस केले तर तुम्हाला जाणवलं असतं, तर बऱ्याचदा थीम सुद्धा आपल्याला तिथली विचारली जाते, की बाबा आता समजा पर्यावरण दिवस साजरा झालाय, तर त्या संदर्भात काहीतरी तो दिवस ह्या तारखेला साजरा केला जातो आणि काय थीम्स असतात खाली काहीतरी. तर त्या थीम्स आहे. मग त्या दिवशी काहीतरी उद्घाटन झालेलं असेल किंवा काहीतरी संकल्प केलेले असतील. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मग ते दरवर्षीची थीम आहे, ती काय होत असते, बदलत असते. त्याच्यामुळे ज्या थीम्स आहेत, त्यासुद्धा तुम्ही घोषवाक्य असतील, थीम्स असतील, तर ह्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं आणि हा सुद्धा तुम्हाला लक्षात असणं खूप जास्त गरजेचं आहे. क्लिअर? आता बघा मराठी. मराठी आपली राजभाषा आहे. ठीक आहे. तर साधारण 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिवस किंवा मराठी गौरव दिवस जो काही आहे, तो साजरा करतो. आणि हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिवस आहे. पण मला सांगा, त्यांना 27 फेब्रुवारीच का सुचलं असावं मराठी भाषा दिवस ठेवायचं? सांगा? मराठी भाषा दिवस ठीक आहे साजरा करते, पण 27 फेब्रुवारी हाच दिवस का त्यांना सुचला असावा? सांगा? तर 27 फेब्रुवारीला काय असतं? वि. शिरवाडकर म्हणजेच काय? विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण त्यांचं टोपण नाव किंवा ज्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो किंवा ओळखतो, त्यांचा जन्मदिवस. हं. त्यामुळे आणि त्यांचं मराठी साहित्यामध्ये एकंदरीत मराठी भाषेत खूप मोठं योगदान आहे. ठीक आहे. आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार आजपर्यंत किती लोकांना मिळालेला आहे, मराठीमध्ये कोणत्या वर्षी मिळालेला आहे, त्यांच्या कोणत्या साहित्यकृतीला मिळालेला आहे, हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. किती पुरुषांना मिळालेलं आहे, किती स्त्रियांना मिळालेलं आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं आहे, की ज्ञानपीठ किंवा जे काही वेगवेगळे पुरस्कार आहेत, तर ह्या पुरस्कारामध्ये काय होतं, आपल्याला प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 2-3 वर्ष अगोदर ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे हे कोण काढतं किंवा कोण देतं, हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीने विचारलेला होता. तर ज्ञानपीठ पुरस्कार मग गव्हर्नमेंट सरकार देते का? की कुठली प्रायव्हेट संस्था देते? हे तुम्ही शोधा आणि त्याचं उत्तर मला सांगा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळं पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, मराठी संदर्भात जे काही महत्त्वाचं आहे, पेपरच्या अनुषंगाने ते सगळं करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे? त्यानंतर नेक्स्ट टू नेक्स्ट आपल्याला पुस्तकांवरही प्रश्न विचारलेले आहेत, की आता वेगवेगळे मॅग्सेसे, रोमन मॅग्सेसे पुरस्कार असतील काय? वेगवेगळ्या भाषेतले त्यातल्या त्यात मराठी भाषेमध्ये कोणाला मिळालेलं आहे? तर हे तुम्हाला लक्षात असायलाच हवं. आता अभिजात भाषाचा जो काही दर्जा मिळालेला आहे, तर खूप काय म्हणू शकतात एक्स्पेक्टेड आहे, अपेक्षित आहे का त्याच्यावर काहीतरी प्रश्न येणं. पण असा डायरेक्टली प्रश्न विचारणार आहे का? नाही. त्यांच्या समित्या कोणत्या होत्या? मग पुरावे आता जसं की अभिजात भाषा. अभिजात भाषा आपण जेव्हा म्हणतो काय होतं काय असतं अभिजात भाषेचा अर्थ? की अभिजात भाषा म्हणजे काय? मूळ भाषा, प्राचीन भाषा जिला सर्वसाधारणपणे 2,500 वर्ष जुना इतिहास असावा. म्हणजे ती भाषा सर्वसाधारणपणे 2,500 वर्षापेक्षा जास्त जुनी असावी. तर त्या भाषेला आपण काय म्हणतो? म्हणजे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो आणि मग आपण तिला अभिजात भाषा असं म्हणतो. पण त्याचे पुरावे काय-काय आहेत? पुरावे काय-काय आहेत? समित्या कोणत्या आहेत? ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहेत, तर त्या अभिजात भाषामध्ये च्या अनुषंगाने बघितल्या पाहिजेत तुम्हाला.
ठीक आहे, आपण एखाद्या वेळेस अभिजात भाषेचा एक 10-15 मिनिटाचा स्लाइड्स बघूयात त्याच्यावर. ठीक आहे. आता तर वि. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज सुद्धा आपण यांना कुसुमाग्रज म्हणतात. टोपण नाव सुद्धा माहित पाहिजे. ठीक आहे. कुसुमाग्रज. ठीक आहे. याच्यामध्ये ऍडिशन करून घ्या. ठीक आहे. ओके. तर बालकवी म्हणजे कोण? कुसुमाग्रज आहेत. तर ही सगळी नावं जी काही आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, जगाचा आपण जेव्हा विचार केला तर जगामध्ये मराठी भाषा ही 15 क्रमांकावर आहे बोलणाऱ्यांमध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये काय आहे? 3ऱ्या क्रमांकावर ती बोलली जाते. म्हणजे तुम्हाला याच्यातून महत्त्व कळेल की इतक्या साऱ्या भाषा असताना आपल्या मराठी भाषेच्या तिथे 3रा क्रमांक लागतो. ठीक आहे. म्हणजे बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ठीक आहे. अभिजात भाषेचा दर्जा आपण आत्ताच चर्चा केली त्यावर. आता राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी एक जी काही आहे मराठी भाषा. आता अधिकृत भाषा म्हणजे काय? याचा अभ्यास तुम्ही आज करायचा आणि आपल्या राज्यघटनेमध्ये किती अधिकृत भाषा आहे, अधिकृत भाषा म्हणजे काय आणि हे सगळं तुम्हाला पाठ पाहिजे. अधिकृत भाषेवर जसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत. तुम्ही मागील वर्षीय प्रश्नपत्रिका तपासून पहा. खालीलपैकी कोणत्या भाषा अधिकृत भाषा आहेत, अधिकृत भाषा नाही, ह्या प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. म्हणून त्या 22 भाषा तुम्ही पाठ करा किंवा लॉजिक लावा किंवा तुमच्या टिप आणि ट्रिक्स वापरा, पण त्या कशाही करून तुम्ही लक्षात ठेवा. सारखे प्रश्न असतात. ठीक आहे. नंतर आता आपण बोलीभाषा बघू. आता बोलीभाषा. ठीक आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये, प्रांतामध्ये, भागामध्ये जी काही भाषा बोलली जाते, तर तिला बोलीभाषा असं म्हणतात आणि ती मग जेव्हा खूप जास्त रूपात बोलली जाते किंवा तिचा वापर नंतर मग व्यावसायिक दृष्टीने होतो, इतर गोष्टी दृष्टीने होतं, नंतर मग त्या भाषा प्रमाण भाषा बनतात. ठीक आहे. आपल्याला हे खूप डिटेलमध्ये नाहीये. थोडक्यात बोलीभाषा ह्या जसं की तुम्ही विदर्भामध्ये गेला असाल किंवा तुमची कोणी मित्रमंडळी असतील किंवा तुम्ही स्वतः असतील, तर तुम्हाला माहिती आहे तिथे म्हणजे ती भाषा तुम्ही ऐकली असेल. तुम्ही कधी जळगाव साईडला गेले असेल खानदेशामध्ये, तर तिथे अहिराणी भाषा बोलली जाते. ठीक आहे. वऱ्हाडी असेल, मालवणी, आपण तिकडे कोकण साईडला ह्या सगळ्याकडे गेलो, नंतर आगरी आणि झाडी बोली. तर अशा प्रकारे हे काय आहेत? बोलीभाषा आहेत. बोलीभाषा म्हणजे अशुद्ध भाषा नाहीत. त्या बोलीभाषा आहेत. ठीक आहे. आणि आपण जे काही व्यावसायिक दृष्टीने भाषा वापरतो, तर आपण तिला व्यावसायिक भाषा म्हणजेच काय? प्रमाण भाषा. आणि प्रमाण भाषा का म्हणून? की बघा आता मी जर तुम्हाला अहिराणी भाषा शिकवायचं म्हटलं, तर तुम्हा सगळ्यांना समजणार आहे का? नाही. कारण इथे महाराष्ट्रभराचे विद्यार्थी आहे. मग सगळ्यांना समजेल अशी आपला जो काही व्यवहार आहे, तो सुरळीतपणे पार पाडावा आणि सगळ्यांना समजावं म्हणून मला प्रमाण भाषा वापरावी लागते. म्हणजेच काय करावं लागतं? व्यावसायिकदृष्ट्या किंवा तुम्हाला शिकवण्याच्या दृष्टीने मला ती प्रमाण भाषा वापरावी लागते. मग आपण तिला प्रमाण भाषा असं म्हणतो. तुम्ही जर टीव्हीवर न्यूज बघत असाल, तर त्यांनी उद्या येऊन म्हणजे ठीक आहे काही त्या रिजनचे सुद्धा न्यूज चॅनल असतात. पण त्यांना भारतभर समजा बातमी हे करायची आहे, वृत्तपत्र असतील किंवा बातमी टाकायची असेल किंवा राज्यभर बातमी टाकायची असेल, तर ती सगळ्यांना समजेल अशा स्वरूपातच टाकावं लागेल. त्याच्यामुळे प्रमाण भाषा वापरावी लागते. तर प्रमाण भाषा जी काही आहे ते व्यावसायिक दृष्टीने, व्यावसायिक अंगाने व्यवहार सुरळीतपणे सगळीकडे पार पाडावा. प्रशासन असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रमाण भाषा ही वापरली जाते. अदरवाईज मग असं एक आहे की आपण जिथून येतो त्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपण ती भाषा बोलली पाहिजे. ठीक आहे. आपल्या मित्रांनाही बोलवून दाखवली पाहिजे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला काही मराठीतले अतिप्राचीन ग्रंथ आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जोड्या-जुडवांमध्ये असेल किंवा सहजही असं विचारल्या जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता विवेक सिंधू हा जो काही ग्रंथ आहे तो मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव कोणी लिहिलेला आहे? संत ज्ञानेश्वर. ओके. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर
लीळाचरित्र. लीळाचरित्र काय आहे? माहिन यांनी लिहिलेला होता. माहिन हे श्री चक्रधर स्वामी यांचे शिष्य होते. तुम्ही महानुभव पंत विषय ऐकलं असेल तर त्यांचेच त्या महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांचे शिष्य माईन भट यांनी लीळाचरित्र लिहिलं. लीळा म्हणजे काय? आठवणी. ठीक आहे. आठवणी, हालचाली असं वेगवेगळे त्याला अर्थ आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात लिपी. आता ठीक आहे, आपण भाषा बघितलं, बोलणं बघितलं, ध्वनी ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या. बरोबर आहे. आता मला सांगा ही लिपी, आता ही जी काही लिपी आहे तर ही का महत्वाची आहे? ठीक आहे. आता मी नुसतं बोलतीये, म्हणजे नॉर्मली बोलतीये, ते बोलून कुठेतरी हवेत मिसळून जातं, मग नंतर नष्ट होतं. ठीक आहे. पण लिपीमुळं काय होतं, आपला जो काही ध्वनी आहे किंवा आपल्याला जे काही म्हणणं आहे, मांडणं आहे, ते काय होतं, शब्दबद्ध होतं. आणि लिपीचं सगळ्यात मोठं काम काय? वाचन. आपण त्याच्यामुळं वाचू शकतो, वाचन करू शकतो. तर मग प्रत्येक भाषेला त्याची त्याची एक लिपी आहे. ठीक आहे. लिपी म्हणजे काय? की त्या भाषेची चिन्ह. सोप्या शब्दांमध्ये काय आहे? त्या भाषेची चिन्ह. तिला आपण काय म्हणतो? लिपी असं म्हणतो. ओके. आता बघा, ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवला जातो, तिला आपण व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, आपण तिला आदर्श लिपी असं म्हणतो. ठीक आहे. तर लिपी म्हणजे सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं झालं तर काय? चिन्ह. चिन्ह. ठीक आहे. आता मी याला म्हणते. ठीक आहे. क, ड, च. ठीक आहे. आपण त्याला ध्वनी दिलेला आहे किंवा आपण तसं म्हणतो. ठीक आहे. ते शेवटी काय आहेत? ते चिन्हच आहेत. आणि आपण त्यांना ध्वनी दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्या चिन्हांना आपण जे काही शब्दरूप ध्वनीला आपण चिन्हाच्या माध्यमातून शब्दबद्ध करतो, तर हे सगळं लिपीच्या माध्यमातून शक्य होतं. आणि लिपीमुळं लेखन, वाचन ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आता बघा, की कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात आणि ध्वनी स्वतंत्र चिन्हाने वर्णाने दाखवला जातो. म्हणजे आता आहे, तर ला एकच चिन्ह आहे असं, त्याला दुसरं चिन्ह आहे का? नाही. तर म्हणजे काय? स्वतंत्र चिन्ह त्याचं. त्यानंतर काय? एकापेक्षा जास्त ध्वनी नसणार. ठीक आहे. म्हणजे ला फक्त आपण अच म्हणतो. दुसरं काही म्हणतो का? ला आपण ब म्हणतो का? क म्हणतो का? ड म्हणतो का? नाही. तर जेव्हा एकच ध्वनी असतो आणि एकच चिन्ह असतं, तेव्हा काय? तेव्हा ती आदर्श लिपी ठरते. आता मराठीमध्ये काय आहे? मराठी बऱ्यापैकी ही पूर्ण आदर्श लिपी आहे किंवा ती आदर्श लिपीच्या जवळ जाणारी लिपी आहे. पण काही शब्द आहेत जसं की ज, च, काही जण च म्हणतात, काही जण च, म्हणजे असे त्याचे ध्वनी निघतात दोन. च, च. कोणी म्हणतात चमचा, कोणी म्हणतात चमचा, या प्रकारे. ठीक आहे. तर कोणी चे सुद्धा दोन ध्वनी निघतात, जसं की ज, कोणी म्हणते जेवण, कोणी म्हणतात जेवण, या प्रकारे. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय आपल्यासाठी, तर मराठीची जी काही लिपी आहे तर ती देवनागरी लिपी आहे. पण मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला त्याचे दुसरे नावही माहीत असणं गरजेचे आहे. आयोग तुम्हाला इतकं सोपं देणार नाही. ते तुम्हाला चेक करून बघेल की विद्यार्थ्यांना माहीत आहे का की देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असंही म्हणतात. माहीत आहे का देवनागरी लिपीला? तर तुम्हाला हा बाळबोध जो काही शब्द आहे तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जी काही देवनागरी लिपी आहे, तर मराठीची लिपी कोणती? देवनागरी. म्हणजे आपण जे काही हे असं सगळं लिहितो ना, आ, ई आणि मग सगळं लिहित जातो हे. तर लिपी असते. जसं की उर्दूला त्याची एक लिपी आहे. इंग्रजीला आपण त्याला असं लिहितो, ए, बी, सी, डी, म्हणजे जे काही असेल ते. असं लिहितो का इंग्रजी? आता समजा मला कॅट लिहायचंय. CAT, कॅट. कॅट म्हणजे मांजर. आपण असं मराठीत लिहिताना कधीतरी लिहू किंवा आपल्याला त्याचा इंग्रजी शब्द माहीत नसेल किंवा काय. पण त्याची लिपी अशी आहे का इंग्रजीची? मी असं लिहिणार आहे का? माय, एक मिनिट, माय नेम इज, असं लिहिणार आहे का? नाही, मी असंच लिहिणार आहे, माय नेम इज.
मग हे जी काही आहे, हे ABCD आणि हे जे अ ब क ड, तर याला काय म्हणतात? लिपी म्हणतात. प्रत्येक भाषेची एक लिपी आहे. तसं मराठीची कोणती लिपी आहे? देवनागरी लिपी, आणि जिला आपण काय म्हणतो? बाळबोध लिपी असं म्हणतो. जिला आपण काय म्हणतो? बाळबोध लिपी असं म्हणतो. क्लिअर? तर बाळबोध हा शब्द तुम्हाला माहीतच पाहिजे. आपल्याला आयोग देवनागरी न देता बाळबोध हा शब्द देऊ शकतो. त्याच्यामुळे देवनागरी आणि बाळबोध. आता बघायचंय की आता बघा, आपल्याला संस्कृत समजत नसलं तरी आपल्याला संस्कृत वाचता येतं. आपल्याला बॉलिवूड सिनेमांमुळे म्हणा किंवा काय म्हणा, आपल्याला हिंदी येते. तोडकी-मोडकी का असेना, तेरेकू-मेरेकूवाली का असेना, पण ती येते आपल्याला, बरोबर आहे. वाचता येते. त्यानंतर कोंकणी भाषा आपल्याला समजत नसली तरी आपण वाचू शकतो. तसंच नेपाळीचं सुद्धा आहे. तसंच संथाली भाषेचं आहे, सिंधी भाषा आहेत. तर का आपल्याला काही भाषा समजत नसल्या तरी आपल्याला वाचता येतात त्या भाषा. किंवा मी तुम्हाला संस्कृतचा एक असा उतारा दिला, काहीतरी श्लोक दिला, तर तुम्हाला वाचता येईल. का? कारण ह्या ज्या भाषांची लिपी आहे ना, ह्या भाषा, तर ह्या भाषांची लिपी सुद्धा काय आहे? देवनागरी लिपी आहे. कोणकोणत्या भाषा? संस्कृत, हिंदी, कोंकणी, नेपाळी, संथाली, सिंधी. आणि असं एक तज्ञांचं मत आहे. मत आहे फक्त. ठीक आहे. मत हा शब्द महत्वाचा आहे याच्यामध्ये. की गुजराती आणि बंगाली ह्या भाषांच्या लिपींचा पाया देवनागरी आहे, असे काही तज्ञांचं मत आहे. ठीक आहे. क्लिअर? फक्त मत आहे. ठीक आहे. मताला मतच राहू द्या. याच्यामध्ये ऍड करू नका. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं? क्लिअर? परत एकदा आपण रिवाइज करूयात. की बघा, आदर्श लिपी म्हणजे काय? स्वतंत्र ध्वनी आणि स्वतंत्र स्वतंत्र ध्वनी आपण म्हणू शकतो, आणि स्वतंत्र चिन्ह. हे दोन तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवले काय? तुम्हाला तिथे व्याख्या विचारणार नाहीये. आपल्याला कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. काय? आदर्श लिपी म्हणजे स्वतंत्र चिन्ह, स्वतंत्र ध्वनी, इतकं लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला त्याचा अर्थ कळलाच आहे. स्वतंत्र ध्वनी म्हणजे काय आणि स्वतंत्र चिन्ह म्हणजे काय. ठीक आहे. त्यानंतर देवनागरी. देवनागरीलाच काय म्हणतात? बाळबोध लिपी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? मराठी बरोबर जसं काही संस्कृत आहे, हिंदी आहे, कोंकणी आहे, नेपाळी, संथाली, सिंधी ह्या भाषा सुद्धा काय देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. आणि काय मग गुजराती आणि बंगाली ह्या भाषांचा लिपीचा पाया देवनागरी असं तज्ञांचं मत आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे जी काही आपण देवनागरी लिपी आहे, तर काय आहे? उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी देवनागरी लिपी बनलेली आहे. ठीक आहे. आणि आपण शिरोरेघा, शिरोरेघा म्हणजे काय? वरी आपण रेष देतो ना. आता समजा उदाहरणार्थ, तर मी एक काहीतरी शब्द लिहितो, आपण वर त्याला टोप्या घालतो. ठीक आहे. वर आपण त्याला रेषा देतो. नाही रेषा दिल्या तरी बिघडत नाही, पण ती एक पद्धत आहे. आता समजा त्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्ही रेषा दिल्या नाही तर तुमचे काही मार्क्स कट वगैरे होणार नाहीये. ठीक आहे. फक्त ती एक पद्धत आहे. ठीक आहे. कारण काय असतं की तुम्हाला कमी वेळेमध्ये बरंच काय काय लिहायचं असतं, कव्हर करायचं असतं. मग रेषा देण्यामध्ये तुमचा टाइम कॉम्प्रोमाइज होऊ नये. आता ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी द्या. रेषा दिल्याने तुमचं अक्षर सुंदर दिसणार आहे. त्याला एक छान दिसणार आहे ते. पण अगदी नाहीच आता देता आल्या म्हणून तुमचे काही तिथं मार्क वगैरे कट होणार नाहीये. ठीक आहे. आता जसं मी लिहिलं आहे की एकापेक्षा असं लिहिलंय. ठीक आहे. तर एकापेक्षा वर मी काय करतेय? रेष देतेय. तर त्याला काय म्हणतात? शिरोरेखा. आणि ही जी आपली भाषा आहे, तर आपण काय लिहितो की गोलसर आहे, तिरप्या, आडव्या रेषा. जसं मी र लिहिते. हे गोलसर, आणि मग हे इकडे असं करते म्हणजे काय? तिरपी रेष आहे. अ लिहितेय. काय? गोलाकार, गोलसर. मग हे नंतर आडवी रेष, उभी रेष. ठीक आहे. क असेल, उभी रेष, नंतर काय आहे? गोलसर. तर ह्या प्रकारे जे काही अशी लिहिण्याची पद्धत आहे, म्हणजे उभ्या, आडव्या, तिरप्या रेषा, ह्या सगळ्या गोष्टी. आता इतर लिपीपेक्षा देवनागरी लिपी पुष्कळशी पूर्ण आहे, आणि ती काय आहे? आदर्श लिपीकडे जाणारी लिपी सुद्धा आहे. कारण ई व उ दोन स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दाखवण्याची सोय नाही. ठीक आहे. दीर्घ म्हणजे दीर्घपणा बोलताना येतो. ठीक आहे. आता जसं मी मगाशी सांगितलं की च, त्यानंतर ज आणि झ हे वर्ण दोन दोन तर यांनी उच्चारले जातात. दोन तऱ्हेने. जसं मी तुम्हाला मगून जातो. कोणी म्हणतात च, कोणी म्हणतात च.
कोणी म्हणतं च, कोणी म्हणतं च, कोणी म्हणतात चमचा, कोणी म्हणतं चमचा. ठीक आहे, असे वेगळ्या याचे. ठीक आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, की उच्चार जे असतात ना, तर भौगोलिक त्यांच्या त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार सुद्धा तयार झालेले असतात. म्हणजे जेव्हा आपण बघू, की समुद्र किनाऱ्याजवळची जवळ राहणारे लोकं, उष्णकटिबंधात राहणारे लोकं, त्यानंतर जे थंड प्रदेशात राहणारे समशीतोष्ण, तर त्यानुसार काय आहे, त्या वर्णांवर, त्या शब्दांवर शब्दांचे सुद्धा बदल झालेले दिसून येतात. हे काय आपल्याला डिटेलमध्ये नाही आहे फार, त्याच्यामुळे माहिती म्हणून फक्त. ठीक आहे. आता देवनागरी लिपीत मग बहुतेक सर्वच वर्ण, हे 1-2-4 वर्ण सोडले, तर मग सर्वच जे काही वर्ण आहेत ते स्वतंत्र आहेत. ठीक आहे. आता बघा, साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये काय करायचं आहे, वर्ण म्हणजे काय, तर वर्ण म्हणजे अक्षर असं लक्षात ठेवायचं. आणि मग डिटेलमध्ये आपण बघूयात, की मूलध्वनी म्हणजेच वर्ण आणि हे. पण एकदम तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सध्यापुरती तरी वर्ण म्हणजे काय, अक्षर म्हणूनच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा, आ जर मी म्हटलं, सॉरी आ नाही, का म्हटलं मी, का, तर याचं जे काही वर्ण असेल किंवा का जरी आपण म्हटलं, तर हा कसं पाय मोडलेला क अधिक अ. हं. तर हे झालं अधिक आ, का झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे, म्हणजे याच्यामध्ये मूलध्वनी हे बघायचे आणि मग त्याच्यातून हे जे काही आहे वर्ण निर्माण झालेले आहेत, अक्षर. तुम्हाला वर्ण अक्षर जेव्हा येईल तेव्हा आपण ते डिटेलमध्ये बघूयात. फक्त समजण्यासाठी वर्ण म्हणजे अक्षर तुम्ही लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर इथे लिपी आपली क्लिअर झालेली आहे. तर बघा, एकंदरीत भाषा. ठीक आहे. भाषा म्हणजे काय? भाषा एक संवादाचं साधन आहे, भावना पोहोचवण्याचं साधन आहे, अनुभव व्यक्त करण्याचं साधन आहे. हे आपण सगळं बघितलेलं आहे आज. ठीक आहे. त्यानंतर अ, अभिव्यक्ती, मग त्याचे काय वेगवेगळे उपयोग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आपण लिपी पाहिली, की लिपी का महत्त्वाची आहे. लिपीमुळे लेखन, वाचन सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आणि नंतर जेव्हा काही छपाईचा शोध लागला आणि ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हा तर मग अजून ह्या सगळ्या गोष्टींना काय आल्या, वेग आला. ठीक आहे. आणि ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी सुद्धा जो काही आहे लिपीचा खूप मोठा त्याच्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा वाटा त्याचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही आहे बाळबोध हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा. देवनागरी बऱ्याच जणांना माहीत असतं, पण बाळबोध हा जो काही शब्द आहे, तो बऱ्याच जणांना माहिती नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे काही आहे, तुम्ही आजचं तुम्हाला जे काही होमवर्क आहे, तर ते काय आहे, की अधिकृत भाषा म्हणजे काय? आणि जितक्या काही अधिकृत भाषा आहे, तर त्या सगळ्या अधिकृत भाषा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मग ते टिप आणि ट्रिक्सनुसार ठेवा किंवा पाठांतर करून ठेवा. हा जो काही आहे तर तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की मराठीचं जे काही करंट अफेअर आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षितच आहे. जे काही मानाचे, सन्मानाचे राष्ट्रीय पातळीवर, जागतिक पातळीवर, त्यातल्या त्यात राज्याच्या पातळीवर जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत, ते त्याचं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची स्थापना, कोणाकोणाला पुरस्कार मिळालेले आहेत, कशा-कशाला पुरस्कार मिळालेला आहे, त्यांनी ज्या काही साहित्यकृती लिहिलेल्या आहेत साहित्यिकांनी, त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्या साहित्यामध्ये मग काही नाटकं असतील, कथा असतील, काही वेगवेगळी पुस्तकं असेल, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट टू नेक्स्ट. ठीक आहे. काही डाऊट असेल तर आपण घेऊयात. हे एखाद्या वेळेस जोड्या जुळवा. विवेक सिंधू यांचा मुकुंदराज जे काही आहे ग्रंथ, तो तुम्हाला